महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा, दिल्ली दरबारी जागा वाटपाचं गणित दिल्लीत तरी सुटणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष. साताऱ्यातून लोकसभा लढवण्यासाठी उदयनराजे इच्छुक, उमेदवारीसाठी उदयनराजे दिल्लीत तळ ठोकून. अमरावतीची जागा भाजप लढवणार, मात्र उमेदवारीवर सस्पेन्स. भाजप उमेदवारांवर नाव जाहीर करत नसल्यानं नवनीत राणांची मात्र धाकधूक वाढली. मवियातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना उमेदवारी घोषित, मतदारसंघ गेल्याने शिवसेना युबीटी पक्षाचे कार्यकर्ते नाराज. शिरूरमध्ये अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील होणार थेट लढत, हाती घड्याळ बांधून आढळराव पाटील मैदानात. मवियासोबत आघाडी नाही तर उद्धव ठाकरेंसोबतही आघाडी नाही, प्रकाश आंबेडकरांची निर्वाणीची भूमिका. 26 मार्चला वंचित पुढची दिशा ठरवणार. नाना पटोले आणि विजय वडट्टीवारांमुळे काँग्रेसची पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी रखडली. दिल्लीत जाण्यास पटोले वडट्टीवार अनुत्सुक. वंचितकडून कोल्हापुरात शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा. पुणे लोकसभेच्या आखाड्यात मल्ल ठोकणार शड्डू, मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मल्ल मैदान. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी ठोठावला दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा, अटकेला दिल्ली उच्च न्यायालयात दिला आव्हान. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ल्यात 93 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. विजय शिवतारेंनी बोलवली महत्वाची बैठक, उद्या सासवडमध्ये बैठकीचं आयोजन. शिवतारे महत्वाची घोषणा करण्याची शक्यता. सांगली विमानतळाची जागा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विकली होती. गुजरातच्या उद्योजकाला 66 एकर जागा विकली होती. मंत्री उदय सामंतांचा मोठा गौप्यस्फोट. भाजप 400हून अधिक जागा जिंकेल, भाजप खासदार हेमा मालिनी यांनी व्यक्त केला विश्वास. सुधीर मुनगंटीवार 26 मार्चला उमेदवारी अर्ज करणार दाखल, उपमुख्यमंत्री फडणवीस बावनकुळे राहणार उपस्थित. शेतकरी नेते रविकांत तुपकर 2 एप्रिलला भरणार लोकसभा निवडणुकीचा अर्ज. शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं तुपकरांचं आवाहन. राणा दाम्पत्य होळीनिमित्त 5 दिवस मेळघाट दौऱ्यावर. राणा दाम्पत्य आदिवासींसोबत होळी करणार साजरी. बीआरएस नेत्या के कविता यांच्या ईडी कोठडीत 26 मार्चपर्यंत वाढ, दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निकाल. ठाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त, होळी आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त. होळी सणासाठी चाकरमानी निघाले कोकणात. रायगड मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, महामार्ग चौपदरीकरण पूर्ण न झाल्यानं चाकरमान्यांना फटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.